नमस्कार, मी पिनू साळवी, जयचा छोटा भाऊ. तर आम्ही आता चाललो आहे गावी जातो यासाठी की आम्ही दहीहंडी असते गावी, त्यासाठी आम्ही चाललो आहे. ठीक आहे, पुढचा प्रवास तुम्हाला मी दाखवतो. आता मी आलो आहे तेजूकडे. अस्मित हाय हाय कर. चला, तर आम्ही स्मितला पाहिजे आईस्क्रीम, तर आम्ही चाललो आईस्क्रीम आलं स्मितला. आता आपण सध्या विरारमध्ये आहोत. आपण आता आलो इथे आईस्क्रीम घ्यायला. स्मित काय खाणार? पाणीपुरी का आईस्क्रीम? आईस्क्रीम खाणार ना? आपण आता इथे आईस्क्रीम घेतोय 5 कोण. ठीक आहे, चला आम्ही आता फायनली निघालो आहे. स्मित चला, तर आम्ही चाललो गावी. आता आमची इथून आता गाडी येते, गाडी आलं बघूया कोण कोण आहेत गाडीमध्ये. आता प्रदीप शेठ पण आमची सध्या आता गावी चाललेत गोविंदाला. प्रदीप मग हां, आमची गाडी आता आलेली आहे सध्या. आता आम्ही बसून घेतो, बघूया कोण कोण आहेत गाडीमध्ये. आपण आता सध्या गाडीत बसलो आहे. आता आपण निघालो आहे आपल्या स्वर्गनगरीमध्ये जायला. चला, आपल्या सोबत आहेत कोण कोण आहेत? कोण नाही, एक वैभव भाऊ आहे, ऋतिका आहे, उमेश आहे. तर आपण आता जाऊया. इथे आपण थांबलोय सध्या पेट्रोल भरायला. तर बघा, इथून आता आपल्याला पुढे जायचं आहे. रोहन आहे, रोहन पुढे भेटेल एक. रोहन नंतर उमेद आहे, नंतर शंकू आहे बिल्डर, नंतर सूरज भाऊ आहे. ठीक आहे, ते आता कुठे भेटतात मध्ये, तर भेटतील तेव्हा आपण दाखवूच तुम्हाला. पाऊस एवढं चालू आहे ना, कंटिन्यू पाऊस. जिथून निघालो आहे ना तिथून कंटिन्यू पाऊस चालू आहे, कंटिन्यू. बघूया पुढे रस्ता कसा आहे, मला सांगेलच मी पुढे रस्ता कसा आहे त्याचा. सध्या आमचे फंटर भेटलेले आहेत. फंटर आहेत, रोहन शेठ आले आहेत. रोहन शेठ चाललो काय गावी? भाऊ उमेदा इकडे शंकू बिल्डर आहे. वा शंकू गाव आमचे जे फंटर भाऊ आणि रोहन शेठ इकडे आहेत. आमचे ओंकार भाऊ हा मला वाटतं भरपूर दिवसांनी आलेत त्याला, म्हणजे भरपूर दिवसांनी म्हणजे वर्षांनी गोविंदाला. किती वर्षांनी इथे? हा, गेल्या वर्षी कुठे होता तू? गेल्या वर्षी नव्हताच. हा, इकडे तेजस साहेब पण भरपूर म्हणजे वर्षांनी येत आहेत सध्या. हे तर आमचे रोजचेच आहेत, दरवर्षीचेच आहेत. आम्ही गेलो नाही तर गोविंदाची मजा कशी? मजा नाही ना, ते पण बरोबर आहे. पार्टी बिल्डर पण येत आहेत. बाकीची आहे दुसरी ती पण त्यांची व्हिडिओ तुम्हाला नंतर भेटेल. मानगाव ते व्हिडिओ कॉल चालूच आहे त्यांचा. बघूया पुढे आपण भेटतील ते आपल्याला. आम्ही थांबलोय शालीमार हॉटेलला जरा चहा पिण्यासाठी. तर बघूया, अजून एक गाडी येते त्रिवाणची मागून. आम्ही इथे थांबायला सांगितलं आम्हाला, तर बघूया मागून येते एक गाडी अजून एक. ठीक आहे, स्मितला बाबा, स्मित उठला आणि स्मितने घेतला. खुश काय हिरो? स्मित साहेबांनी त्यांना हे आवडली, घेतले मस्तपैकी. हो, काय आवडतं भाऊ? काय 3 राईस, काय चिकन फ्राय, काय नाही? रोहन शेट काय? रोहन शेट सध्या आमच्या राक्षसांना एवढी भूक लागले, चांगलेच रगडून आलेत चेंबूरवरून असे आम्हाला ओंकार साहेब सांगतायत. तरी पण राईस काय सोडत नाहीत. उमेदा फक्त त्यांनी रोटी खाल्लेली. अजून काय? असा तरी पण अजून रगडतायत. काय नाही उपवास बघायचा, उपवास. त्याला चिकननी उपवास सोडला रोहननी. स्मित मस्त आहे. भाऊ काय ऑर्डर केला तिथं?
एवढं खाऊन पण काय आमच्या पोरांची पोट नाही भरत नाही भाऊ नाही भेटत आहे यार मूड ऑफ झाला पोरांचा. स्मित काय सोडत नाही स्मित ते एकदम दबवत आहे चांगलाच दबवत आहे. स्मित दबाव तू दबाव ये आज मला खाते चांगला. जाम रस्ते खराब आहेत रे रस्त्यांची पूर्ण हालत खराब झाली. मध्ये मध्ये फक्त चांगले दिसतात मध्ये मध्ये पूर्ण खराब आहे मोठमोठे खड्डे पडले. एकदम मस्त पाऊस पडतोय असाच कंटिन्यू पाऊस पडला पाहिजे म्हणजे उद्या कशी मजा येईल जरा लई अंडीला. उद्या मजा येईल असाच कंटिन्यू पाऊस पाहिजे एकदम. फायनली आम्ही पोचलोय घरी. आता वाजलेत काहीतरी 5:30 झालेत आणि आम्ही आता आलोय घरी. लाईट पण चालू झाली आमची. कोण आलाय बाहेर आमच्या बाईक. किती दिवस झाले महिना 3 महिने गाड्या चालू नाहीत गाड्या बंद 3 महिने. आमच्या पप्पांची सण काय रे स्मित पा. नमस्कार मंडळी. आता झोपून उठलो आहे काहीतरी आलो 5:30 वाजता आलो घरी आणि आता वाजले 7. उजळला एकदम. आता आपण जाऊया आई तिकडे वाडीमध्ये कामं करते मला दाखवतो काय कामं चाललेत. अशी काय वाडी इथे आपले लावलेली आहे आपण मस्तपैकी उजळलं एकदम मस्त वाटतं एकदम हिरवंगार. मस्त क्लायमेट झालं एकदम कडक एक नंबर वाटते. आई इकडे गाय पासते पण दाखवू शकत नाही कारण की ढोरं खूप घाबरतात. इकडे कारण का नवीन माणूस कोण गेला ना की खूप घाबरतात. गावचे साहेब राजू दादा आईला एकदम लुक चेंज केला ना यार पूर्ण. बघा दाढी बिडी एकदम भारी वाढवले. मग रात्री नाचलात की नाही? किती वाजेपर्यंत नाचलात? 1 वाजेपर्यंत. खालू भारी वाजवत होते रे. कडक आहेत एकदम मस्त वाजवत होते. हा हा मस्त वाजवते बघितलं एकदम. दाढी वेळ एकदम भारी वाढवलेस. त्यावेळेस एकदम मस्त वाटतं एकदम गावी. अरे कुठं राहता वरती कुठं? हा ढोरा कधी किती वाजता आता? ठीक आहे. दादा तर चाललाय पाणी सोडायला वरच्या आलीला. आज आहे ना प्रत्येक घरातला माणूस आलाय प्रत्येक घरातला. गॅस मस्त पूर्ण
पूर्ण गाव गोविंदा असतो ना आमच्या गावात, मस्तपैकी एकदम सेलिब्रेट करतात. मजा येते खूप गोविंदाला. आपल्याला आलो आता वाडीत. वाडीत पहिलं होतं कसं, आता वाडी झाली आहे कशी. आई पप्पाने मस्तपैकी लागवड केली आहे. भेंडी, काकडी सर्व काय लावलंय. पूर्ण एकदम झाडाने आता भरलंय. लास्ट टाइम कधी होतो, मे मध्ये आलेलो. आता ती म्हणजे 3 महिन्यांनी गावी येते, तर पूर्ण चेंज आहे. पूर्ण टाकी भरली आहे, पाणी जातोय. पाणी ह्यासाठी सोडतो की थोडं उपसा, म्हणजे पाणी जास्त थोडं साफ होण्यासाठी, उपसा होण्यासाठी थोडं पाणी म्हणजे जास्त सोडतात, वाहून जातं पाणी थोडं. पूर्ण पुढं जायला तर चान्सेस नाही आहे, कारण का पूर्ण जाम झालं, एकदम गजगजीत झालं आहे. गजगजीत म्हणजे आपल्या कोकणातलं एक ते हे आहे, गजगजीत म्हणजे पूर्ण जाळ अशी, पूर्ण अशी असते. पप्पा शेण काढताय. आई गाय पासते ना, तिकडे मी जाऊ नाही शकत आहे, कारण का लगेच घाबरते, मग ती दूध नाही काढून देणार. काय मस्त एकदम. आता खरं असं वाटतंय की गावी आलोय. आईचं अजून काय गाय बाजून झाली नाही आहे, आणि मी काय अजून आतमध्ये जाऊ नाही शकत आहे. खूप घाबरतात यार. असं आमचे वाडा आहे. आमची म्हातारी आली. म्हातारीचा लय गाय पाजायला. आमची सकाळची काम आहेत. हो म्हातारे कशी आहेस? सकाळी कुठं आहेस? जा 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 जा. आमची सकाळची माणसं उठली की अशी कामं करतात. पण सांगितलं नाही मशीन बंद करायला, तर मशीन बंद करायची इथून. सॉरी, पाऊस कसला जोरात आहे तो एकदम. तिकडून एकदम पडत आहे ते एकदम. हे बघा आला, जोरात आला, एकदम जोरात. आज पूर्ण दिवसभर पाऊस आहे. दूध मानलंयस कुठल्या? किटली भरून भेटतं तरी पण आवा बघा आत्ता आला मामा. मामा मजा आली? नाही मामा. चला आपण चाललोय आता ढोरा लावायला. 2-4 आले. इकडनं म्हातारीचे येत आहेत जवळच्या घरातले. दादा सोडला ना काय? आया सकाळी नाही एकटा झाला नाही. चला हे पण आमची एक वी आले काय घाबरतात लगेच.
दे गाठी इकडं. चला हाती घेऊन ये. हाय. चिवडा गलीचे अध्यक्ष इथं झोपलेले आहेत सध्या. एकदम गाडी आता झाले नाही उडायची. चला आम्ही आता जातो ढोरं लावायला एकदम मोठी डॅम वरती. दाखवतो तुम्हाला वरती. आमची वर्षाळी आहे. घराचं काम झालं रे होते पूर्ण होत आलंय. का पूर्ण वर्षाळी आहे. सकाळचं वातावरण एकदम छान वाटतं. अरे शेट 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 हे शेट बडे शेट बडे शेट. मागच्या वेळेमध्ये मी गणूनी दाखवलेलं सरकारी हॉस्पिटलचं काम चालू आहे. आता बघा बहुतेक झालंय त्याचं काम. बहुतेक झालं काम त्याचं नाही. तेव्हा तर काहीच नव्हतं म्हणजे असे हे पण नव्हतं. खड्डा खोदलेला फक्त. मला करायचं. हां हे डबलचा करणार आहे. हां आम्ही जेव्हा गावाला असायचे ना तेव्हा आमची पाली असायची दादाची निवाजी. एक दिवस तू जा एक दिवस मी जाईन डोरा लावायला. काय आईने अशी आम्हाला पाली लावून दिली दोघांना. आणि आमच्या फक्त 3 घरातली गुरं आहेत. इथून हा लास्ट यांचा. चला आता इथून ते जातील वरती. चला बाय बाय. गाडी एवढी दमली. गाडीत वरडून वरडून लेकाला वटीवरच झोपायला लागला. अंडीवरतीच चढवतोय. तर बघूया आपण कशी चढवतोय इकडे कोकणामध्ये. सांगतो तुम्हाला दाखवतो. अण्णाने पप्पा तयारी करतायत. अरे काय बोलताय. अशी काय आपल्याकडे तयारी केली जाते. प्रत्येक जण असे एक 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 करून सर्व पूजा करतात. नंतर मग हंडीवरती बांधली जाते. आता अण्णांनी मस्त की बांधली आहे. अशी का आपल्याकडे हंडी. आता चला आपण आता चाललोय श्रीवर्धनला. तुम्हाला श्रीवर्धनचं मार्केट दाखवतो मी आज. बाय भेटू आपण श्रीवर्धन मार्केटला. तर बहुतेक किती दिवसांनी आज श्रीवर्धनमध्ये आलोय. पूर्ण आज श्रीवर्धन मार्केट पूर्ण खाली आहे. बहुतेक दुकान आता बंद आहेत. ठीक आहे पुढे दाखवतो तुम्हाला.